आज उषाताई तापाने खूप फणफणल्या होत्या. त्यांच्या शरीरामध्ये थोडीही ताकद नव्हती की त्या उठून बसू शकतील. त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. तेवढ्यात त्यांच्या शेजारच्या काकू त्यांना आवाज देण्यासाठी आल्या आणि समोर पाहतात तर काय, उषाताई अंथरुणावर पडून ओरडत होत्या. त्यांनी हात लावून पाहिला तर उषाताईच्या अंगाला चटकाच लागत होता. त्या काकूंनी पटकन डॉक्टरांना फोन केला आणि घरीच बोलावून घेतलं. डॉक्टरांना सर्व तपासणीनंतर समजलं की उषाताईंना डेंग्यू झाला आहे. आता त्या शेजारच्या काकू तरी काय करणार होत्या. त्यांनी त्यांच्या मुलीला शहरामध्ये फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा राधिका लगेच तिच्या भावाला अजयला फोन करून सांगते, दादा, गावामध्ये आईची तब्येत ठीक नाही. ती तिथे एकटीच आहे. तू तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन येत नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला आहे. तिने तुला किती वेळा सांगितलं आहे की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरांकडे दाखव, पण तू प्रत्येक वेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतोस. तेव्हा अजय म्हणतो, राधिका, माझ्याशी बोलण्याची तुझी कोणती पद्धत आहे? स्वतःच्या मोठ्या भावासोबत असं बोललं जातं का? दादा, मी अगदी व्यवस्थितच बोलत आहे. मी काही चुकीचं बोलत नाही. शेजारीच बसलेली राधिकाची वहिनी नेहा अजयच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलू लागते, राधिका, आम्ही तुझ्यासारखं आणि आईसारखे फ्री नाही आहोत, ज्या पूर्ण दिवस घरात फक्त बसून असतात. आम्ही दोघेही नोकरी करतो. आमच्याकडे इतका वेळ नसतो की सारखं आम्ही गावी जाऊ शकू. आता 4 महिन्यापूर्वीच बाबांचं निधन झालं होतं. तेव्हा आम्ही दोघेही 15 दिवसाची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटलं, आईची थोडीशी तब्येत खराब झाल्यानंतर तर लगेच आम्ही सुट्टी घेऊन गावाला जायचं का? तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी देखील नोकरी करते. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो. इतकी लहानशी गोष्ट तुला समजत नाही का? सारखं आई आणि मुलगी फोन करून वैताग देत आहेत, त्रास देत आहेत. गावाला या, गावाला जा, बस हे एकच काम राहिले आमच्यासाठी. गावामध्ये आई मोकळ्या बसल्या आहेत आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसली आहेस. जर नोकरी करत असती तर तुला समजलं असतं की किती बिजी शेड्यूल असतं आमचं. वहिनीचं बोलणं ऐकून राधिका म्हणाली, जे नोकरी करत नाही त्यांच्याकडे कोणतंच काम नसतं का? ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का? एकदा माझ्या सासरी येऊन बघ. इतकं मोठं घर, इतकं मोठं कुटुंब आहे. सगळं एकटीने सांभाळते, मुलांना सांभाळते, 3 वेळचं जेवण बनवते. मान्य आहे तू नोकरी करतेस, पण आम्हालाही पूर्ण दिवस कामातून मोकळा वेळ मिळत नाही. आणि आता तर तुम्ही दोघे एकटेच आहात. आरामात 2 टिफिन तयार करून ऑफिसला निघून जाता. राधिकाचं बोलणं ऐकून नेहा खूपच चिडते आणि म्हणते, जर तुला आईची इतकी काळजी आहे मग स्वतःच्या आईला स्वतःजवळ का बोलावून घेत नाहीस? ठीक आहे वहिनी, जर तुम्ही लोक आईला बोलावू शकत नाही तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून डॉक्टरला दाखवेन. असं बोलून राधिका फोन कट करते. बघतोस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे आहेत. माझ्यासोबत कशी बोलत होती. आता आईला स्वतःजवळ बोलावून 4 लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे आणि त्यांची सुनबाई आणि मुलगा डॉक्टरांकडे घेऊन जात नाही. सर्व लोक मलाच टोमणे मारतील आणि तुझ्या बहिणीला तर हेच पाहिजे की 4 लोकांनी मला 4 शब्द बोलावेत. आईला देखील 2 दिवस ताप का येतो, पूर्ण घर डोक्यावर घेते. मुलीला सर्व काही सांगायची काय गरज आहे? नेहा म्हणाली, हो नेहा, तू अगदी बरोबर बोलतेस. आईची ही सवय चांगली नाही. 2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे नुसता आरडाओरडा करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासरे देखील सर्व काही सांगून टाकते. अजय पुढे म्हणतो, राधिका, आईला तिच्याजवळ घेऊन यायच्या आधीच मी आईला फोन करतो आणि सांगतो की मी तुला घ्यायला येतोय. नाहीतर मला 4 लोकांचं बोलणं ऐकावं लागेल. डायनिंग टेबलवर सकाळी 2 कप कॉफीचे मग ठेवत नेहा बोलू लागली, तुझ्या बहिणीच्या फोनने माझा पूर्ण मूड ऑफ केला आहे. सकाळी फोन करते, हे देखील पाहत नाही की आपल्या दोघांच्या ऑफिसची वेळ आहे. अजय आईला फोन करतो, आई, तुझं सामान पॅक कर, मी तुला उद्या घ्यायला येतोय. मुलाचं बोलणं ऐकून उषाताई खूपच खुश होते. ठीक आहे बाळा, ये मग मी तुझ्यासोबत शहरात राहायला येईल. माझं एकटीचं या घरामध्ये मन लागत नाही. आधी तर तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु जेव्हापासून तुझ्या बाबांचे निधन झाले आहे तेव्हापासून माझं घरात मन लागत नाही.
रिकामं घर खायला उठतं. मुलगा आणि सुनेजवळ राहिले तर जरा मन रमेल, असं उषाताई म्हणाल्या. मुलगा वैतागून बोलतो, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे उषाताई मुलाकडे जाण्यासाठी एका बॅगेत काही कपडे ठेवते. दुसऱ्या दिवशी अजय उषाताईंना सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा उषाताई मुलाच्या घरी पोचते तेव्हा सुनबाई ऑफिसवरून घरी परत आलेली असते. मुलाने उषाताईला आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती. उषाताई अजयला विचारते, बाळा सुनबाई दिसत नाही. आई, ती आता ऑफिसवरून आली आहे, दिवसभर काम करून थकून जाते, त्यामुळे आराम करते, अजय म्हणतो. अच्छा बेटा, ठीक आहे, असं बोलून उषाताई एका छोट्याशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एक फोल्डिंग पलंग असतो आणि वर लावलेला पंखा असतो. सुनबाई तिच्या खोलीत झोपली होती आणि मुलगा देखील फोनमध्ये व्यस्त होता. खोलीत बसून उषाताई खूपच कंटाळली. कोणीच तिच्यासोबत बोलणारं नव्हतं. गावामध्ये तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं. मग उषाताई मुलाजवळ येते आणि बोलू लागते, बाळा, जेव्हापासून मी आली आहे सुनबाई झोपलेलीच आहे. 1 तास व्हायला आला आणि तू देखील तुझ्या फोनमध्ये बिझी आहेस. माझ्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी कर, मला एकटीला खोलीत चांगलं वाटत नाही. आता तुझ्यासोबत काय बोलू आहे, तसंही पूर्ण दिवस प्रवास करून थकलो आहे. तू देखील तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. शहरात सगळे लोक खूप बिझी असतात, खूप कमी बोलतात, स्वतःच्या कामात व्यस्त असतात. तू तुझ्या सुनबाईकडून जास्त गप्पा गोष्टी करण्याच्या अपेक्षा करू नकोस, कारण की ती एक नोकरदार आहे, तिच्याकडे वेळ नसतो. आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो, असं अजय म्हणतो. तेवढ्यात सुनबाईचा खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो. ती बोलू लागते, आई आलात तुम्ही. फॉर्मॅलिटी म्हणून नेहा उषाताईंच्या गुडघ्यांना हात लावून नमस्कार करते. अजय, तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस. तुला माहिती आहे ना, संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे. मी तर विसरलोच, फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणं अगदी विसरून गेलो. आत्ताच मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो, अजय बोलतो. सुनबाई खोलीतून उठून सोफ्यावर येऊन बसते आणि ती देखील फोनमध्ये व्यस्त होते. अजय किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जातो. उषाताई मनात विचार करू लागते, 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला मी घरात येऊन. कोणीही मला एक ग्लास पाणी किंवा एक कप चहा देखील विचारलं नाही. मुलगा स्वतःच्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, पण माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नाही. उषाताई हिंमत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला म्हणाल्या, माझी देखील चहाची वेळ झाली आहे, माझ्यासाठी 1 कप चहा बनव. तसेही दिवसभरात एकदाही मी चहा प्यायलेली नाही. त्यावर सुनबाई म्हणते, अजय, आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग चहा पावडर साखर कुठे ठेवली आहे, ज्यामुळे त्यास रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील. माझ्याकडे इतका वेळ नसतो मी त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याची माझ्यात हिंमतच नसते. सुनबाईचं बोलणं ऐकून उषाताई हैराण होते. घरात येऊन मला 1 दिवस झाला नाही की इतक्यात सुनबाईने मला किचनचा रस्ता दाखवला, असं तिच्या मनात येतं. आई, इकडे किचनमध्ये ये, मी तुला सांगतो की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे, कारण की आम्ही दोघेही सकाळी पूर्ण दिवसासाठी ऑफिसला जातो. घरामध्ये तुलाच राहायचं आहे, तर मग तुझ्या जेवणाचा बंदोबस्त तुला स्वतःलाच करावा लागेल. त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजावून घे, मग तुला काम करायला सोपं जाईल, असं अजय म्हणतो. अजय किचनमध्ये ठेवलेलं सामान सांगू लागतो की कशामध्ये काय ठेवलं आहे. त्यानंतर उषाताईंना हे सांगून, आई, तू तुझा चहा बनवून घे. ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये येतो. हे घे सोना, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे. उषाताई एका पातेल्यात दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी 1 कप चहा बनवते. उषाताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडलं नाही. कुठे ना कुठे तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या त्या वागण्यामुळे उदास होतं. थोड्या वेळानंतर मुलगा त्याच्या जिमसाठी जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी तो आईला सांगतो, उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे तुला दाखवण्यासाठी, तयार राहा, असं बोलून मुलगा त्याच्या जिमसाठी निघून जातो. तेव्हा घरामध्ये जेवण बनवायला एक मावशी येते. नेहा आणि अजय डाएटवर होते, त्यामुळे हलका फुलका आहारच ते घेत होते. संध्याकाळी खूपच हलकं अन्न खायचं. उषाताईंची तब्येत देखील ठीक नव्हती, त्यामुळे ती दूधच पिते. रात्री उषाताईंना खूप ताप येतो, त्यामुळे हातापायामध्ये खूप वेदना होत असतात. सुनेला आणि मुलाला खूप वेळा आवाज देते, परंतु दोघेही त्यांच्या खोलीमध्ये एसीमध्ये झोपलेले असतात. कोणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. पूर्ण रात्र उषाताई वेदनेने कळवळत असते.
सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होतो आणि खोलीत जातो तेव्हा आई अजूनही झोपलेली असते. तेव्हा रागाने तो बोलतो, काय झालं आई, तू अजून झोपली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं की लवकर तयार हो. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे घेतला आहे, त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे. तू जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिससाठी देखील उशीर होईल. मुलाचा आवाज ऐकून अगदीच घाबरून उषाताई उठून बसते आणि बोलू लागते, बाळा, मला रात्रीपासून खूप ताप भरला आहे. हातपाय खूप दुखत आहे. असं वाटतं की कोणीतरी माझे पाय बांधून ठेवले आहेत. ठीकसं चालता देखील येत नाही. आई, तापामध्ये तर असंच वाटतं. आता लवकर तयार हो. नेहा बोलू लागली, अजय, डायनिंग टेबलवर तुझा नाश्ता ठेवला आहे. नाश्ता म्हणजे काय तर मोड आलेले मूग आणि मटकी. पुढे बोलते, मी टिफिनमध्ये देखील सलाड आणि स्प्राऊट पॅक केले आहेत. आपल्या दोघांचं तर डाईट आहे, त्यामुळे आपलं यात भागून जाईल. आईला जे खायचं असेल ते त्या किचनमध्ये जाऊन बनवतील, कारण की आता तर 4 दिवसांसाठी आपली जेवण बनवणारी मावशी देखील सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे आईला स्वतःचं जेवण स्वतःच बनवावं लागेल. उषाताई सुनबाईचं बोलणं ऐकते आणि बोलू लागते, सुनबाई, माझी तब्येत गावातच ठीक नव्हती. इकडे तुमच्याजवळ देखील यासाठी आली की व्यवस्थितपणे स्वतःवर उपचार करून घेईल. तू तुझ्या म्हाताऱ्या सासूला आजारपणामध्ये देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस का? हे ऐकून नेहा चिडते आणि बोलू लागते, आई, जर तुम्हाला स्वयंपाक करणारी सुनबाई हवी होती तर मग अजयला गावातल्या एखाद्या मुलीला पसंत करायला सांगायचं ना, जिला फक्त जेवणच बनवता येतं. आता मी शहरातील सुशिक्षित मुलगी, जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये जॉब करते, त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवण्याची कधीच अपेक्षा करू नका. या वेळेला उषाताई शांत राहिली नाही आणि बोलू लागली, सुनबाई सुशिक्षित असल्यामुळे आणि नोकरी करते म्हणजे असं नाही की सुनबाई गरज भासल्यास घरात जेवण देखील बनवणार नाही. मी खूप सारी घरं पाहिली आहेत जिथे सुनबाई किचन देखील सांभाळतात आणि स्वतःची नोकरी देखील सांभाळतात. त्यावर नेहा देखील उत्तर दिलं, आई, तुम्ही तर गावातल्या अशिक्षित अडाणी आहात, त्यामुळे तुम्हाला काय माहिती की नोकरी करणं आणि पैसा कमावणं किती कठीण काम असतं. पूर्ण 80,000 महिन्याला मी कमावते. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके सारे पैसे एकत्र कधी पाहिले आहेत का? तुम्ही स्वतः कधी 5,000 देखील कमावले नसतील. असं बोलून स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगून नेहा स्वतःच्या ऑफिसला निघून गेली. उषाताईला सुनबाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. एकतर त्यांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती आणि वरून सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा इतका जास्त गर्व आहे की ती उषाताईंसोबत नीट बोलत देखील नव्हती आणि मुलाच्या डोळ्यावर पैशांची पट्टी बांधली गेली होती. त्याची बायको आईला काहीही बोलत होती, तरी देखील त्याला जरा देखील फरक पडला नाही. उषाताईला मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबातच चांगलं वाटत नव्हतं. येण्यापूर्वी तर ती खूप खुश होती, परंतु इथे आल्यानंतर तिचा तो सगळा आनंद चकनाचूर झाला होता. प्रत्येक क्षणी तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरामध्ये पाहुणी आहे, जिला काहीही येत नाही. मग काही न खाता उषाताई डॉक्टरांकडे गेली. दवाखान्यात बसलेल्या उषाताईला स्वतःच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. ती मनातल्या मनात बोलत असते, जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून जगण्याची माझी इच्छा संपून गेली आहे. आता तर देवाने मला देखील वरती बोलावलं. मुलगा आणि सुनेच्या घरी तर आले आहे, परंतु इतका परकेपणा मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरात देखील जाणवत नव्हता. इतका परकेपणा स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी वाटत आहे. त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत नाही की माझ्या तब्येतीची कोणी चौकशी देखील करत नाही. जेव्हापासून आली आहे सुनबाई 2 शब्द देखील बोलली नाही. 2 मिनिटांसाठी देखील माझ्याजवळ येऊन बसली नाही आणि नाही माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं. फक्त स्वतःची नोकरी, तिचा डाएट प्लॅन आणि तिच्या स्वतःच्या फिटनेसबद्दल बोलत असते. बाकी तिचा इतर समाजाशी किंवा नातेवाईकांशी कसलाही संबंध नाही. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टर सांगू लागले, यांना तर डेंग्यू झाला आहे. इतका तीव्र ताप आहे. मी 10 दिवसांचं औषध देत आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या, ज्यामुळे या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि 4 दिवसांनी पुन्हा यांना दवाखान्यात घेऊन या. हळूहळू उषाताईंची तब्येत ठीक होऊ लागली. उषाताई फोन करून तिच्या मुलीसोबत बोलायची, ज्यामुळे तिचं थोडं बहुत मन रमायचं. खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जातात तेव्हा पूर्ण दिवस घरामध्ये तिचं मन लागत नाही. कसं बसं तिचा वेळ घालवते. पूर्ण महिना उषाताईला मुलगा आणि सुनबाईजवळ राहून झाला. आता तिची तब्येत देखील ठीक झाली होती. घरातील सगळी छोटी मोठी कामं उषाताई करायची. जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे
तेव्हा त्यांना घर एकदम चकाचक मिळायचं. किचन देखील चकचकीत असायचं. कसंबसं घरातल्या कामामध्ये मन रमावून उषाताई स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायची. एके दिवशी ती तिच्या मुलाला बोलते, आता मला गावाला जायचं आहे. 1 महिना झाला आहे इथे राहून. सून आणि मुलगा देखील तिला गावाला सोडायला तयार होतात. पण अचानक सूनबाईची तब्येत खराब होते. डॉक्टरांकडे गेल्यानंतर समजतं की नेहा आई होणार आहे. हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. नेहा खोलीमध्ये अजयला बोलते, आता तू तुझ्या आईला इथेच ठेव. मला त्यांची गरज आहे. उद्या घरामध्ये लहान मुलं असतील तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी कोणा ना कोणाची गरज नक्कीच पडेल. जर आपण आया ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतील. तुझी आई कधी उपयोगी पडणार आणि तुझी आई गावात राहून काय करणार? आपण तिचे सख्खे नातेवाईक आहोत. तू तिचा मुलगा आहेस. तुझ्या आईला समजावून सांग की त्यांनी आपल्याजवळच राहावं. आधी गावात बाबा होते त्यामुळे समजू शकत होते, परंतु आता गावात त्यांचं कोणीच नाही. मग त्या आपल्याजवळ थांबल्या तर त्यात काही वाईट आहे? कालपर्यंत जो मुलगा आणि सुनबाई आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते, आज गरज पडल्यानंतर आईला थांबवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे. अजय आईजवळ जातो आणि बोलू लागतो, आई आता तू आमच्या जवळच थांब. गावाला जाऊन काय करशील? आणि तसंही गावामध्ये आता कोण आहे? त्यानंतर जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा आमच्या जवळच येशील. बाळा, पण इथे माझं मन लागतच नाही. गावामध्ये कमीत कमी 4 लोक माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. इथे तर तुम्ही दोघेही ऑफिसला जाता. कोणीही माझ्यासोबत बोलण्यासाठी नाही. TV पाहते, पण किती वेळ TV पाहू? उषाताईने उत्तर दिलं, आई, आज तुझी गरज आहे. तेव्हा नेहा देखील मध्ये बोलू लागते, आई, आमच्या सोसायटीत एक खूप मोठं मंदिर आहे. जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तास तुम्ही मंदिरात जा. तिथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात. त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकाल, भजन कीर्तन देखील करू शकाल. तिथे तुमचं मन लागेल. आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातू किंवा नात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायलाच पाहिजे ना. उषाताईंना स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा बदललेला व्यवहार समजत होता. उषाताईंची मुलगी राधिका देखील हेच सांगते, आई, तू वहिनी आणि दादाजवळ थांब. गावामध्ये एकटी राहून काय करणार? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल. आणि मग काही महिन्यांनी घरामध्ये एक मूल येणार आहे. त्यामुळे तुझं मन त्यांच्यामध्ये रमेल. तू गावामध्ये एकटी असतेस त्यामुळे मला देखील तुझी सतत काळजी लागून राहते. उषाताई आता हळूहळू स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागली. सकाळी उठून पूजापाठ करायची, घरामध्ये थोडं बहुत काम करायची, बाहेर झाडांना पाणी द्यायचं. नंतर दुपारी ती थोडा वेळ TV पाहायची. मग संध्याकाळी 2-3 तासासाठी मंदिरात वेळ घालवायची. सोसायटीच्या मंदिरामध्ये खूप साऱ्या वृद्ध स्त्रिया यायच्या. त्यांच्यासोबत ती गप्पा गोष्टी करायची. त्यातल्या काही जणी तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. आता उषाताईचं मन खूप चांगल्या प्रकारे रमू लागलं. उषाताईंना खूप चांगलं भजन गाता यायचं. त्यांच्या आवाजाची सगळे लोक खूप तारीफ करायचे की खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे आणि चांगलं भजन देखील तुम्ही गाता. पूर्ण मंदिरात सगळे लोक त्यांना ओळखू लागले. आज गोकुळाष्टमीचा उत्सव होता. मंदिरामध्ये सगळ्यांनीच उषाताईंना आधीपासूनच सांगितलं होतं की तुम्ही लवकर या, तुमचं भजन ऐकण्यासाठी सर्व लोक एकत्र जमले आहे. घरातील सगळी छोटी मोठी कामं आवरून उषाताई मंदिरात आली. आज त्यांना मंदिरात थोडा जास्त वेळ लागला. तसं तर त्या 2-3 तासात मंदिरातून घरी परत जायच्या, परंतु गोकुळाष्टमीमुळे आज त्यांना येता येता रात्रीचे 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली. परंतु जशी उषाताई घरात आली तेव्हा सुनबाई आणि मुलगा दोघेही ओरडत बोलू लागले, घरी येण्याची ही काही वेळ असते का आई? तुम्हाला मंदिरात जायला सांगितलं तर तुम्ही मंदिरात दिवसभर गाणीच गात राहता, काही काम तर घरी करत नाही. हो आई, हे तुझं वागणं योग्य नाही. तुला माहिती आहे ना, तुझी सुनबाई गरोदर आहे. ती जास्त काम करू शकत नाही. तिची काळजी घेण्याची गरज आहे. आता तू मंदिरात बसून भजन गात बसतेस. अजयने देखील बायकोच्या सुरात सूर मिसळला. बेटा, आज गोकुळाष्टमी होती त्यामुळे थोडा वेळ गेला. तसं तर मी रोज अगदी वेळेवर येते. संधी साधून नेहा पुन्हा एकदा तिच्या नोकरीवरून बोलू लागली. हो, तुझ्या आईला अजून काय येतंय भजन गाण्याशिवाय? त्यांना येतच काय? मग ते तर हेच काम करणार ना. इतकी शिकलेली तर नाही ती की कुठे जाऊन नोकरी करू शकेल, काही पैसे कमावू शकेल. त्यामुळे भजन गाऊनच स्वतःचं मन रमवते. आज सुनबाईचं बोलणं ऐकून उषाताई शांत राहिली नाही आणि म्हणाली, सुनबाई, या जगामध्ये मी एकटीच नाही जे पैसे कमवत नाही, आणि तू देखील या जगामध्ये एकटी नाहीस जी नोकरी करतेस. तुझ्यासारख्या खूप साऱ्या मुली नोकरी करतात, परंतु तुझ्यासारखा गर्व कोणालाच नाही. प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा रुबाब दाखवतेस. जर तुला तुझ्या नोकरी पैशांचा इतका गर्व आहे
तर मी देखील तुला एके दिवशी नक्कीच पैसे कमावून दाखवेन. जर गोष्ट पैसे कमावण्याची आहे तर ते पैसे कोणीही कमावू शकतो. त्यावर सून बोलू लागली, बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो आई. कसे कमावून आणाल तुम्ही पैसे? तुम्ही तर शिकलेले देखील नाही आणि तुम्हाला काही येतही नाही आणि सांगता पैसे कमावेन. आता उषाताईंचा राग अधिकच वाढला आणि सुनबाई खोलीत निघून गेली. उषाताई रागामध्ये स्वतःच्या सुनेला बोलून तर गेली की मी पैसे कमावेल, परंतु रात्रभर याच विचारात राहिली की ती पैसे कधी आणि कसे कमावेल. खरंच तिला असं काहीच येत नव्हतं ज्यातून ती पैसे कमावू शकेल. दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण दिवस ती विचार करत होती. संध्याकाळी मंदिरात गेली तेव्हा तिचा चेहऱ्याला पाहून मैत्रिणीने विचारलं, काय झालं उषा? आज तू खूप उदास दिसतेस. तब्येत ठीक नाही का? अगं नाही सुधा, असं काही नाही, उषाताईने उत्तर दिलं. सुधाने खूप आग्रह केल्यानंतर उषाताईने सुनबाईचं बोलणं सांगितलं की माझ्या सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मी देखील रागारागात सांगितलं की मी तिला पैसे कमावून दाखवेन, परंतु मला तर असं काहीच येत नाही ज्यातून मी पैसे कमावू शकेल. अगं उषा, तू इतकं चांगलं भजन गातेस, मग का नाही तू स्वतःचं एक चॅनल चालू करत आणि मग त्यावर स्वतःचे भजनाचे व्हिडिओ टाकत ज्या लोकांना गाणी गायला शिकू शकशील, तिथून तुला पैसे देखील मिळतील. आश्चर्याने उषाताईने सुधाला विचारलं, हे खरंच शक्य आहे? हो उषाताई, माझी मुलगी हेच काम करते. ती सोशल मीडियाचा वापर करून खूप पैसे कमावते. उद्या मी तिला घेऊन येईल तेव्हा ती तुला सगळं काही समजावून सांगेल आणि तुझं एक भजनाचं चॅनल देखील चालू करेल. मंदिरात तर तू तसंही येतेस आणि इतकं चांगलं भजन गातेस. हेच भजन त्या सोशल मीडियावर टाकायचं, बाकीचं सगळं माझी मुलगी बघेल. दुसऱ्या दिवशी सुधाची मुलगी मंदिरात येते आणि उषाताईंच्या नावावर एक चॅनल सुरू करते. काकू, तुम्हाला काही करायचं नाही. हा माझा एक जुना स्टँड होता, त्यात फक्त तुम्ही तुमचा मोबाईल लावून व्हिडिओ चालू करा आणि जे काही भजन तुम्ही म्हणाल ते सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. बाकीचं सगळं काम मी स्वतः करेल. बेटा पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. काकू, मला तुमच्याकडून कोणतेही पैसे नको. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल तेव्हा मला तुम्ही काहीतरी तुमच्या इच्छेने द्या. उषाताईंचं एक भजनाचं चॅनल सुरू झालं. 2-3 महिने उषाताई रोज मंदिरात जायच्या आणि ते कीर्तन सर्व रेकॉर्ड करायच्या आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या मुलीला पाठवायच्या. हळूहळू उषाताईंचं चॅनल चालू लागलं आणि 2-4 महिन्यातच त्यांच्या भजनाचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना उषाताईंचं भजन खूप आवडत होतं. त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस असा आला जेव्हा सुधाची मुलगी उषाताईंजवळ आली आणि बोलू लागली, काकू, तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील. उषाताईंचं बँक अकाउंट देखील सुधाताईंनी चालू केलं होतं. उषाताईंच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलाला आणि सुनेला काहीच कल्पना नव्हती. खरंच बेटा, मला माझ्या भजनातून पैसे मिळतील? हो काकू, तुम्हाला माहिती नाही, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात. लोकांना तुमचं भजन खूप आवडते. पुढच्या महिन्यात नेहा आणि अजयच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघेही एक मोठा प्रोग्राम अरेंज करतात आणि ऑफिसमधल्या सगळ्या मित्रांना, शेजारच्या लोकांना बोलवतात. एवढ्या सगळ्या तयारीमध्ये उषाताई तिच्या सुनबाईला बोलते, सुनबाई, मी जेव्हापासून आली आहे एकही नवीन साडी घेतली नाही. जितक्या साड्या आणल्या होत्या त्या सगळ्या वापरून जुन्या झाल्यात. बाजारात गेलीस तर माझ्यासाठी देखील एक नवीन साडी घेऊन ये. तोंड वाकडं करून नेहा बोलू लागली, आई, माझ्या खूप साऱ्या जुन्या साड्या आहेत, त्यातीलच एक साडी तुम्हाला देईल. या साड्या मी आता नेसत नाही. नवीन साडी घेण्याची काहीच गरज नाही. कपाटातून एक जुनी साडी काढून नेहाने उषाताईंच्या हातात ठेवली. उषाताईंना सुनेची जुनी साडी नेसायला काहीच हरकत नव्हती, परंतु जेव्हा ती साडी उघडून पाहते तेव्हा एका ठिकाणी ती फाटलेली असते. सुनबाई, ही साडी फाटलेली आहे. मग काय झालं? फाटलेली असली तर काय झालं? सुई धागा घेऊन थोडीशी शिवून घ्या आणि नेसा. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम आहे, तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याच भेटवस्तूची अपेक्षा करू शकत नाही. वरून आम्हालाच खर्च देत आहे. कधी सांगता साडी खरेदी करा, कधी सांगता हे करा, कधी सांगता ते करा. तसंही तुम्हाला आमच्या घरात ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय. तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतोय. सुनबाई हे देखील पाहत नव्हती की सासू खोलीतच उभी आहे, फक्त बडबड करत होती. सुनबाईच्या त्या वागण्याने उषाताईंना खूप वाईट वाटलं. उषाताई बाहेर येऊन बसते आणि मग थोड्या वेळानंतर नेहा पार्लरसाठी निघून जाते. नेहा निघून जातात सुधा आणि तिची मुलगी प्रिया घरी येते आणि बोलू लागते, काकू, अभिनंदन, तुमच्या खात्यात पूर्ण 1 लाख रुपये आले आहेत. तुमची पहिली कमाई 1 लाख झाली. पगार मिळाला आहे तुम्हाला. प्रियाचं बोलणं ऐकून उषाताईच्या आनंदाला पारावरच उरत नाही. खरं सांगतेस बेटा,
माझा पहिला पगार आला आणि तो देखील इतका जास्त. मला तर विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजनाच्या माध्यमातून इतके पैसे कमावले आहेत. ते देखील थोडे नाही तर पूर्ण 1,00,000 रुपये. मी तर इतक्या पैशांची कधी अपेक्षा देखील केली नव्हती. हो काकू, मी खरं सांगते. आता तर मला तुमच्याकडून पार्टी पाहिजे. हो बेटा, सांग कुठे जायचं पार्टीसाठी? आजच तुला पार्टी देते. सर्वात आधी प्रिया सोबत उषाताई मंदिरात जाते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना तिच्या पहिल्या पगारातून लाडू देते. देवाला प्रसाद दाखवते आणि सर्वांना लाडू वाटते. सर्व लोक उषाताईंचे खूप खूप अभिनंदन करतात आणि म्हणतात, उषाताई, आज तुम्ही स्वतःच्या बळावर पैसे कमावलेतच. सर्वजण खूप कौतुक करतात. प्रिया बेटा, मला बाजारात घेऊन जाशील का? उद्या माझ्या सुनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. हो काकू, चला, मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते. उषाताई स्वतःच्या सुनेला भेटवस्तू देण्यासाठी एक सुंदर साडी घेते आणि स्वतःसाठी देखील एक साडी खरेदी करते. प्रियाला देखील एक ड्रेस घेऊन देते आणि सोबतच प्रियाला कामासाठी पैसे देखील देते आणि बोलू लागते, बाळा, जर तू नसतीस तर मी हे पैसे कधीच कमावू शकले नसते. बस करा काकू, तुम्ही असंच काम करत राहा. आनंदाने उषाताई घरी परत आली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना सारखं उचलून पाहत होती, कारण की आज तिला त्या साड्या पाहून खूप आनंद झाला होता. कारण की तिने पहिल्या कमाईतून त्या साड्या घेतल्या होत्या. सुनेसाठी साडी विकत घेतली होती आणि मुलासाठी देखील पॅन्ट शर्ट विकत घेऊन आली होती. दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले. उषाताईंची मुलगी राधिका देखील आली होती. पूर्ण घर सगळ्या पाहुण्यांनी भरलं होतं. केक कापल्यानंतर सर्व लोक नेहा आणि अजयला गिफ्ट देऊ लागतात. तेव्हा उषाताई एक खूप सुंदर सिल्कची साडी नेसून तिच्या खोलीतून बाहेर येते. सासूला इतकी महागडी साडी नेसलेली पाहून नेहा स्वतःच्या नवऱ्याला सांगते, इतकी महागडी साडी आईला तू घेऊन दिलीस? आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती? नाही नेहा, मी ही साडी विकत घेतली नाही. आज उषाताईंजवळ सुनबाईच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची, रुबाब तोडण्याची चांगली संधी होती. सुनेच्या हातामध्ये आणलेलं गिफ्ट ठेवून उषाताई बोलू लागते, हे घे बेटा, तुझ्यासाठी पूर्ण 10,000ची साडी घेऊन आली आहे. डोळे मोठे करून नेहा बोलू लागते, आई, काय बोलताय? 10,000ची साडी घेतली? इतके पैसे कुठून आणलेत? नक्कीच तुम्ही अजयकडून पैसे मागितले आहेत. नेहा रागाने अजयला बोलू लागते, आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती? आपलेच पैसे देऊन आपल्यालाच गिफ्ट देतात. काय गरज होती अशी आणायची? जर स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणलं असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आमच्या पैशांचं गिफ्ट आम्हाला देत आहे. आज पुन्हा एकदा सुनेने सगळ्या लोकांसमोर उषाताईंचा अपमान केला होता. सर्व लोक सुनेचं बोलणं ऐकून हक्काबक्का होतात की कशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासूसोबत बोलत आहे. उषाताई अगदीच मृदू आवाजात बोलू लागते, मी कोणाकडून पैसे घेतलेले नाही. ही साडी मी माझ्या पैशाने विकत घेतली आहे. माझ्या पहिल्या कमाईतून घेतली आहे. आता मी देखील पैसे कमावते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे. ते देखील पूर्ण 1,00,000 रुपये. त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे. काळजी करू नको सुनबाई, आता मी देखील पैसे कमावू लागले आहे आणि मी देखील आता तुझ्याबरोबरची झाली आहे. शिकलेली नाही म्हणून काय झालं, आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे. आईचं बोलणं ऐकून सुनेला आणि मुलाला दोघांनाही धक्का बसला की शेवटी असं आई काय काम करते जे आम्हाला माहीत नाही आणि इतके पैसे कमावते. तेव्हा नेहाची एक मैत्रीण जी त्या पार्टीमध्ये आली होती, उषाताईंना पाहून बोलू लागली, काकी, तुम्ही नेहाची सासूबाई आहात? मला माहितीच नव्हतं. मी नेहमीच तुमचे भजन ऐकते. तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अगदीच ऐकत राहावंच वाटतं. नेहा, खरंच तुझी सासू खूप टॅलेंटेड आहे. तुला देखील तुझ्या सासूकडून 1-2 भजन शिकायलाच पाहिजे. आई, तुम्ही कधी सांगितलं नाही की तुमचा सोशल मीडियावर एक भजन चॅनल आहे आणि त्यातून तुम्ही इतके सारे पैसे कमावले आहेत. सुनबाई, आज तर सांगितलं ना. सर्व लोक नेहाला बोलू लागतात, नेहा, आता तर तुझी सासू देखील नोकरी करते आणि पैसे कमावते. तुझ्या सासूचा पगार तुझ्यापेक्षाही जास्त आहे. हसत उषाताई बोलू लागते, हो, अगदीच खरं आहे. सुनबाई तर फक्त 80,000 कमावते, पण माझा पूर्ण पगार 1,00,000 रुपये आहे. मी सुनेपेक्षा जास्त कमावते. काय सुनबाई, आता तर बोलणार नाही ना की मला काही जमत नाही, मला काही येत नाही? उषाताईंचं बोलणं ऐकून सून आणि मुलगा लाजेने मान खाली घालतात. त्यांना समजत नव्हतं की स्वतःच्या आईला काय बोलावं. मग उषाताई सुनेला आणि मुलेला बोलतात, सुनबाई, एक गोष्ट तुला सांगू इच्छिते. कधी आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा रुबाब बाळगू नकोस, गर्व बाळगू नकोस. तुझ्याजवळ जे गुण आहेत ते कदाचित इतर कोणाजवळ नसतील, परंतु प्रत्येकाकडे स्वतःचा एक गुण असतो. तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे माझ्याजवळ गुण आहेत ते तू शिकू शकत नाहीस. राहिली गोष्ट पैसे कमावण्याची, तर माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा तो पैसे कमावतोच, परंतु स्वतःच्या नोकरीचा अहंकार कोणाला दाखवू नकोस. तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी अशा प्रकारचं वातावरण मिळालं
आणि अशा प्रकारचं शिक्षण मिळालं की आज तू नोकरी करू शकतेस. परंतु मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना तशी संधी मिळत नाही. त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नकोस की त्या नोकरी करत नाही. राधिका स्वतःच्या आईजवळ येते आणि हात पकडून बोलू लागते. आई, तू तर वहिनीपेक्षा जास्त पैसे कमावून दाखवलेस. आता तर तू कोणापेक्षाही कमी नाहीस. काही वहिनी खरं बोलते ना. राधिकाचं बोलणं ऐकून लाजेमुळे नेहा मान वर करून पाहू शकत नव्हती. तिला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती की तिने किती वेळा स्वतःच्या सासूचा अपमान केला आहे. नेहा सासूजवळ जाते आणि म्हणते, आई, मला समजलं आहे तुम्ही जे केलं ते चुकीचं आम्ही जे केलं ते चुकीचं होतं. आता मी यानंतर कधीही कोणालाही माझ्या नोकरीचा गर्व अहंकार दाखवणार नाही. मला माफ करा. अजय देखील म्हणतो, आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. उषाताईने समजुतीने घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केलं, कारण की तिला देखील स्वतःच्या मुलापासून किंवा सुनेपासून वेगळं राहण्याची इच्छा नव्हती. घरात राहून त्यांचा नात किंवा नातू मिळणार होता, त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप चांगलं जाणार होतं. परंतु आता ती पूर्वीसारखी सुनेचं आणि मुलाचं घरात सगळं ऐकून घेऊन राहत नव्हती, तर अगदीच आदराने राहत होती. सुनबाई देखील आता तिचं बोलणं ऐकू लागली होती आणि कोणताही टोमणा सासूला मारत नव्हती. उषाताईला स्वतःच्या सुनेच्या आणि मुलाच्या घरात चांगलं वाटू लागलं होतं. आता तेच घर त्यांना स्वतःच वाटू लागलं आणि काही दिवसात एक लहानशी परी त्यांच्या घरात आली, जिला पाहून उषाताईंच्या आनंदाला कोणताच पारावारा उरला नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आई ही आईच असते. तिचं स्वाभिमान कधी कोणी दुखवू नका. जर तिने मनात ठरवलं तर कोणत्याही वयात ती काही करून दाखवू शकते, जसं उषाताईंनी त्यांच्या सुनेला करून दाखवलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.